गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझे सद्गुरू श्री चंद्रशेखर प्रभू यांचे अनमोल विचार मी आपणासमोर मांडित आहे. कृपया तुम्ही लक्ष देऊन ऐकावे. सत्व, रजो आणि तम हे 3 गुण आपल्या शरीरात कमी जास्ती होत असतात. त्या अनुसरून आपला स्वभाव असतो. त्या अनुसरून आपले कर्म आणि आचरण असते. आपल्याला आध्यात्मिक मार्गातून कळविण्यात येत आहे ते आपण समजून घ्यावे. अत्यंत महत्त्वाचे विचार आहेत, याला आचरणात आणावे. या 3 गुणांना रास, नक्षत्र आणि गण आहेत. म्हणून आपण जन्माला आलेल्या व्यक्तीचे हिंदू धर्मानुसार जन्मपत्रिका म्हणजेच कुंडली काढतो. हे आपण ब्राह्मणाला सांगून करून घेतो. काळ, समय, स्थान, 12 राशी, 9 ग्रह आणि 28 नक्षत्र या सर्वांच्या आधारे ब्राह्मण पंचांग पाहून आपली जन्मकुंडली बनवतात. परंतु आजच्या काळात या विद्येचा काही जण पैशांसाठी वापर करीत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार 12 राशीचक्र आहेत आणि एकूण 27 नक्षत्र आहेत. या 27 नक्षत्रांना 12 राशींमध्ये विभागले आहेत, ज्यामुळे प्रत्येक राशीमध्ये 2.25 नक्षत्रे बसतात. परंतु रजो आणि तम गुणाच्या राशीमध्ये एक नक्षत्र असा आहे ज्याचे अर्धे नक्षत्र तमगुणामध्ये गेले आहे आणि अर्धे नक्षत्र रजोगुणामध्ये गेले आहे. अशा व्यक्तींमध्ये परस्परात भांडणे होत असतात. त्या अनुसरून स्वभाव निर्माण झाल्यामुळे त्यांच्यासमोर हे विघ्न आहे. म्हणून ब्राह्मण पत्रिका पाहून सांगतात, तुम्ही एकत्रित कुठलाही धंदा करू नये. स्वभाव वेगवेगळा असल्यामुळे त्या व्यक्तींचे परस्परामध्ये वैरत्व निर्माण होते. तसेच लग्न कार्यात मुलामुलींची पत्रिका आपण पाहतो. समान रास, समान ब्लड ग्रुप आणि समान नक्षत्र असले तर आपण लग्न करीत नाही. मंगळ असले तरीही लग्न करीत नाही. म्हणूनच हे 3 गुण, 28 नक्षत्र, 12 राशी याकडे लक्ष द्यावे. त्या अनुसरून तुमचा स्वभाव आहे. आम्ही दिलेल्या माहितीनुसार तुमचे आचरण असेल तर कुठलेही संकट किंवा विघ्न तुमच्या जीवनात येणार नाही. प्रथम, मेष रास, देवगण, अश्विनी नक्षत्र, ब्लड ग्रुप O पॉझिटिव्ह आहे. यांचे रक्त सर्वांना चालते, परंतु सर्वांचे रक्त यांना चालत नाही. देवगण असल्यामुळे यांची बुद्धीची तीव्रता जास्त असते. हे सदैवी शांत राहून समयानुसार आपली कर्मे करीत असतात. हा देवगण 99% सात्विक अन्नाचे भोजन करतात. धार्मिक विचार आणि त्या अनुसरूनच त्यांचे आचरण असते. यांना कुठलीही परिस्थिती विचलित करू शकत नाही. मेष रास ही सत्वगुणामध्ये येते. सत्वगुणाच्या लोकांनी सात्विक अन्नाचे भोजन करावे. कंदमुळे, पालेभाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे. शिळे अन्न तामस्य असल्यामुळे तमगुणाला प्रवृत्त करते. म्हणूनच सत्वगुणाच्या लोकांनी त्याचे सेवन करू नये. मांस, मदिरा किंवा इतर व्यसने करू नयेत. ही कर्मे सत्वगुणाच्या विरुद्ध असल्यामुळे त्यांना मानसिक तसेच शारीरिक त्रास होत असतो. ह्या लोकांनी गुणानुसार आपल्या जीवनात आचरण असावे. लाल, काळे आणि अस्वच्छ वस्त्रे कधीही घालू नये. ब्रह्ममुहूर्तामध्ये 3:36 उठावे आणि 5:55 प्राणायाम, योगा आणि नामस्मरण करावे. रजोगुणामध्ये उदाहरणार्थ मीन रास, मनुष्यगण आणि रेवती नक्षत्र आहे. त्यामुळे रजोगुणाचे लक्षण हे अर्धे सात्विक आणि अर्धे तामस्य असते. असे गुणधर्म त्या राशीमध्ये आहे. त्यामुळे रजोगुणामध्ये जन्माला येणारा प्रत्येक मानव प्राणी चंचल असतो. ते रजोगुणाचे लक्षणच आहे. कुठल्याही घटनेचे, कुठल्याही क्रियेचे निर्णय हे घेऊ शकत नाही आणि घेतही नाही. त्यांना सदैवी दुसऱ्याच्या आधाराची गरज असते. म्हणूनच आपल्या सर्वांची जन्मकुंडली समयानुसरून असणे गरजेचे आहे. रजोगुणाच्या व्यक्ती समयानुसार आपले अन्न, वस्त्र आणि विषय निवडत असतात. बुद्धी स्थिर नसते, कारण त्यांची लक्षणे अर्धे सत्व गुणाचे तर अर्धे तमगुणाचे असतात. रजोगुणामध्ये असा भाव असतो, जो क्षणात ईश्वराचे नामस्मरण करील तर क्षणात हत्या करण्याचाही विचार येईल. हे जिद्दी आणि तीक्ष्ण विचाराचे असतात. असा हा रजोगुण आहे आणि हा सर्व गुणाचा प्रभाव आहे. तमगुणामध्ये उदाहरणार्थ कुंभ रास, राक्षसगण आणि धनिष्ठा नक्षत्र आहे. हा तमगुणाचा सांगडा आहे. तमगुण पूर्णतः तामस्य असल्यामुळे ह्या गुणामध्ये येणारा प्रत्येक मानव प्राणी व्यसनी
आणि षडविकारांनी प्रवृत्त असतो. मंदबुद्धी आणि अविचारी असा ह्यांचा स्वभाव असतो. मांस, मदिरा, इतर व्यसने यांचे सेवन करणे असे या गुणाची लक्षणे आहेत. त्यांच्या आवडीचे कपडे ही लाल, निळ्या आणि काळ्या रंगाचे असतात. ज्या ज्या वस्तूंमध्ये तमगुण आहे त्याच वस्तूंचा स्वीकार हे लोक करतात. कधीही उठणे, आपल्या मनमर्जीचे कर्मे करणे, समयाचे पालन न करणे ही तमगुणाची लक्षणे आहेत. सत्वगुण आणि रजोगुणाच्या काही प्रमाणात विरुद्ध वागणे ही या गुणाची लक्षणे आहेत. हीच लोक हत्या, लूटमारी, जाळपोळ आणि दंगल करण्यासाठी प्रवृत्त होतात. हीच त्यांची आवड आहे. सत्वगुणी मानव दान, धर्म, परोपकार आणि समाजासाठी झगडणे अशी कर्मे करतात. रजोगुणी मानव स्वतःच्या स्वार्थासाठी प्रकृतीचा वापर करतात. स्वतःसाठी प्रकृतीमधील इतर मानव, प्राणी, पशुपक्षी आणि धनधान्य यांचा वापर करीत असतात. कधीकधी रजोगुणी मानव परोपकार आणि दानधर्मसुद्धा करतात. तमोगुणी मानव स्वतःसाठी लूटमार, दंगल, जर एखादी वस्तू नाही मिळाली तर हिसकावून घेणे, खोटं बोलणे आणि दुसऱ्याची संपत्ती आपली कशी होईल असे त्यांचे सदैव विचार असतात. सत्व, रजो आणि तमगुण कसा आहे हे तुम्हाला उदाहरण देऊन समजावून सांगतो. जसे की पाण्याचा बर्फ हा वजनाने जास्त परंतु पाण्यावर तरंगतो, तोच आहे तमगुण. त्याच बर्फाचे ज्या वेळेस पाणी होते आणि वाहते तोच आहे रजोगुण. तेच पाणी वाफ होऊन उडून जाते तोच आहे सत्वगुण. उदाहरण देऊन समजावले आहे तरी आपण समजून घ्यावे. रजो आणि तमगुणी मानव प्राण्यांनी सत्वगुणी होण्यासाठी सत्वगुणाची लक्षणे हळूहळू आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. एक दिवस बदल नक्की होईल. या ठिकाणी द स्पिरिच्युअल माइंडसेट ह्या आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे जे लिहून कळविले आहे त्याला ग्रहण करून आचरणात आणावे. मी तू न करता आपण विचार केले आणि आचरणात आणले तर उत्तमच होईल. जर आचरणात आणले तर आपल्या आयुष्यात ना ज्योतिषाची, ना तंत्रमंत्रांची, ना धागेदोऱ्याची, ना कड्या ताविताची गरज आहे. हरिओम नमः शिवाय.